वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. वेबसाईटचं नाव आहे महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई. शॉर्टकटमध्ये जर म्हणाल तर MSHFDC ही वेबसाईट आहे. आणि या ठिकाणी एक सूचना स्क्रोल होत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑनलाईन नोंदणी दिनांक 22 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू आहे. योजनेच्या लाभासाठी सन 2023-24 आर्थिक वर्षात नोंदणी केलेल्या पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तीचे अर्ज 2024-25 साठी वर्ग करण्यात आलेले आहेत. म्हणून त्या अर्जदारांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तीकरता वर्ष 2024-25 अंतर्गत नोंदणी पोर्टल परत एकदा सुरू करण्यात आलेले. 23-24 आणि 24-25 मध्ये ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींमधून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे अशी सूचना या वेबसाईटवर स्क्रोल होताना दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल किंवा तुमचा मित्र दिव्यांग व्यक्ती असेल किंवा तुमचं नातेवाईक कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी शासन त्यांना फिरत्या वाहनासाठी अनुदान देणार आहे. आणि हे अनुदान तब्बल 4.25 लाख रुपये 3,75,000 जास्तीत जास्त एवढं अनुदान लाभार्थीला दिलं जाणार आहे. तर ही प्रोसेस कशी आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अर्जदार असेल त्या अर्जदाराने या ठिकाणी रजिस्टर असं एक बटन दिसतं किंवा तुम्हाला ही वेबसाईट मराठीत हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही मराठी भाषा चेंज करू शकता. नोंदणी करा असं एक ऑप्शन या ठिकाणी आहे. या पर्यायावरती क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याच्या 7 स्टेप्स आहे. वैयक्तिक माहिती, बँक पासबुक, त्यानंतर तुमचं UDID कार्ड, तुमचे सर्टिफिकेट. तर ही संपूर्ण माहिती एक एक करत तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे. आणि माहिती सादर केल्यानंतर पुढे 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 करत तुम्ही या ठिकाणी तुमची अर्जाची नोंदणी करू शकता. नोंदणी फॉर्म या ठिकाणी सादर करू शकता. पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, UDID क्रमांक, ईमेल ID ही माहिती भरल्यानंतर पुढं जायचं आहे. पुढं करत 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 तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या ठिकाणी योजनेबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर या ठिकाणी GR उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता की हा लेटेस्ट GR आहे. लेटेस्ट म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठीचा हा 27 सप्टेंबर 2023चा GR आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन व्हेकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक 1 वरील दिनांक 10/6/2021 शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी रुपये 3,75,000 म्हणजे 4.25 लाख कमाल अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी बघू शकता की 4.25 लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला फिरत्या वाहनावरील दुकानासाठी मिळणार आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झालात, या योजनेसाठी तुमची निवड झाली तर या ठिकाणी तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. ही योजना कशी राबविली जाणार आहे या संदर्भात या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर दिव्यांग असाल तर लगेच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. आता तुम्ही म्हणाल की या योजनेसाठी पात्रता काय आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर या ठिकाणी सूचना म्हणून एक टॅब आहे. या टॅबवरती क्लिक करताच या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी योजनेच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र किमान 40% असावे. त्यानंतर अर्जदाराकडे UDID प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. अर्जदाराचं जे वय आहे ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील अर्जदार असणं गरजेचं आहे. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांग ते कमी दिव्यांग या क्रमाने राहील. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या साह्याने फिरता येईल, व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंध पत्र सादर करणे आवश्यक राहील. जिल्हानिहाय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. अर्जदार हा शासकीय नियम शासकीय मंडळे याचा कर्मचारी नसावा. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार
जर दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा. राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल. ह्या तर झाल्या टर्म अँड कंडिशन, योजनेच्या अटी आणि शर्ती. आता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर सगळ्यात अगोदर अर्जदाराचा फोटो आवश्यक असणार आहे. कारण ही सर्व कागदपत्रे असल्याशिवाय अर्ज करण्यात जाऊच नका, कारण त्या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा फोटो लागणार आहे. त्याची साईज जी आहे ती 800 पिक्सल अलाउड केलेली आहे. 15 KB साईज असावी, 100 KB जास्त नसावी. 15 ते 100 KBच्या दरम्यान ही साईज असणं गरजेचं आहे. अर्जदाराची सही देखील त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. सहीची देखील साईज आहे 3 KB. ती 3 KB पासून तर 30 KB पर्यंत 190 बाय 50 पिक्सलची ही सही स्कॅन करून अपलोड करायची आहे. जातीचा दाखला आवश्यक असणार आहे. त्याची साईज देखील 500 KB जास्त नसावी. अधिवास प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. त्याची साईजसुद्धा 500 KB जास्त नसावी. निवासी पुरावा, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, UDID प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि बँक पासबुकचे पहिले पान हिची साईज जी आहे ती 500 KB जास्त नसावी. हे सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे. आता ऑनलाईन अर्जाची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, तर 4 टप्प्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. पहिल्यांदा सूचना वाचून घ्यायची, त्यानंतर अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे, फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे. अर्ज ऑनलाईन सबमिटची पोचपावती त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि प्रिंट देखील करता येणार आहे. तर मित्रांनो, आता ही नोंदणी कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करा. जसे तुम्ही नोंदणी कराल, या बटनावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल. या ठिकाणी हा अर्ज सादर करताना तुम्हाला मोबाईल नंबर, आधार नंबर, UDID नंबर आणि ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. वैयक्तिक माहितीमध्ये लाभार्थ्याचं पहिलं नाव, वडिलाचं नाव, लाभार्थ्याचं आडनाव, आईचं पहिलं नाव, आईचे पतीचे नाव, आईचे आडनाव, जन्मतारीख, लाभार्थ्याचं वय, त्यानंतर लिंग, स्त्री पुरुष, ट्रान्झॅक्शन, इतर, रक्तगट, त्यानंतर जात प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. जात प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर वाहनाचा प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. वाहतुकीसाठी ई कार्ट फॉर कार्गो. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती जी आहे ती विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, अर्जदार ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारची माहिती या ठिकाणून निवडायची आहे. विवाहित असल्यास पतीचे संपूर्ण नाव, लाभार्थ्याचा पालकाचे सहाय्यकाचे नाव, लाभार्थ्याच्या पालकाच्या सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक, लाभार्थ्यासोबतचे नाते, आई वडील जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचे. शैक्षणिक तपशील टाकायचा आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर, अशिक्षित. त्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही पुढे या बटनावरती क्लिक कराल, अर्जदाराच्या निवासाचे तपशील या ठिकाणी टाकायचे आहे. सध्याचा पत्ता टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का असेल तर होय, नसेल तर नाही. अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा. JPEG किंवा PNG मध्ये तुम्ही हे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल अपलोड करू शकता. त्यानंतर राज्य महाराष्ट्र निवडा. विभाग जो असेल तो दिलेल्या ड्रॉप डाऊन मेनूमधून तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचा आहे. कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखे असेल तर या ठिकाणी चेक करा, नसेल तर तो वेगळा टाकायचा आहे. आता पत्त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड टाकू शकता किंवा ड्रॉप डाऊनमध्ये जे पर्याय आहेत, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जेही असेल ड्रायव्हिंग लायसन्स, ते तुम्ही अपलोड करू शकता. पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही जर या ठिकाणी आधार कार्ड हा पर्याय सिलेक्ट केला तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर चौथीची स्टेप आहे दिव्यांगाची माहिती. तर दिव्यांगाची माहितीमध्ये दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडील दिव्यांगाकडे जो UDID क्रमांक आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे. तर कायमचा UDID आणि तात्पुरता UDID. कायमचा UDID असल्यास या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय या ठिकाणी वापरायचा आहे. दिव्यांगाचे प्रमाण किती आहे? 40% आधी आहे, 60% आहे, 50% आहे, 100% किती आहे तो प्रमाण या ठिकाणी टाकायचा आहे. दिव्यांगत्वाचा प्रकार या ठिकाणी ड्रॉप डाऊन मेनू तुम्हाला दिसेल, त्यामधून तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे. जन्मजात दिव्यांगत्व आहे का?
म्हणजे तुम्हाला जन्मापासूनच तुम्ही अपंग किंवा दिव्यांग आहात का, तर या ठिकाणी होय नाही दोन्हीपैकी एक पर्याय असेल तो पर्याय निवडा. दिव्यांगत्वाचे क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजे कसा आहे तुमचा डोळा, कान, पाय, हात, कोणत्या प्रकारचे तुम्ही अपंग आहात, दिव्यांग आहात, तो पर्याय निवडायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5वी जी स्टेप आहे रोजगाराची सद्यस्थिती. तर या ठिकाणी रोजगाराची सद्यस्थिती काय आहे, तुम्ही